नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार पाहणार आहोत. या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे बेरजेचं. 1/4 अधिक 3/5. मित्रांनो, या ठिकाणी छेद समान नाही, आपण तो छेद समान करून घेऊया. म्हणजे 4 गुणिले या ठिकाणी खाली गुणाकार करायचा आहे. 4 पंचे 20 आणि याचा तिरकस गुणाकार आपल्याला करायचा आहे. 5 एक 5 अधिकचं चिन्ह, त्यानंतर 4 त्रिकम 12. अशा प्रकारे 12 आणि 5 17 आणि छेदामध्ये 20. त्यानंतर या ठिकाणी दुसरं उदाहरण आहे वजाबाकीचं. 5/2 वजा 3/4. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला छेद समान करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी 4 आहे, 2च्या पटीत आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी छेदाला 2ने गुणणार आहोत आणि छेद आपला 4 होणार आहे. छेदाला 2ने गुणल्यामुळे आपण अंशाला सुद्धा या ठिकाणी 2ने गुणून घेऊया. या ठिकाणी छेद समान झालेला आहे आणि अंश या ठिकाणी 5 गुणिले 2 10, वजाचं चिन्ह आणि हे 3 जशास तसं. 10 वजा 3 या ठिकाणी 7 येतं आणि छेदाला छेद. मित्रांनो, यानंतर आहे गुणाकाराचं. 3/4 गुणिले 1/2. गुणाकारामध्ये आपण समोरासमोर गुणाकार करून घ्यायचा. 3 एक 3 आणि 4 गुणिले 2 8. यानंतरचं उदाहरण आहे भागाकाराचं. 2/3 भागिले 5/8. यामध्ये आपण याचं दुसरी जी संख्या दिलेली आहे तिचा आपण दुसरा जो अपूर्णांक दिला आहे तिला आपण गुणाकार व्यस्तही करू शकतो किंवा यांचा तिरकस गुणाकार सुद्धा या ठिकाणी आपण करू शकतो. आपण या ठिकाणी तिरका गुणाकार करून त्याचं उत्तर या ठिकाणी लिहूया किंवा याचं गुणाकार व्यस्त करूया. 2/3 या ठिकाणी चिन्ह बदल गुणाकार. या 5/8चा गुणाकार व्यस्त 8/5 बरोबर 2 16 आणि 3 5 15. अशा प्रकारे आपण अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार, भागाकार या ठिकाणी केलेला आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार पाहणार आहोत. या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे बेरजेचं. 1/4 अधिक 3/5.